हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे मॉर्निंगचं व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवत आहे मी. आणि इथे ना माझ्याकडे पालकचं बी होतं, तर ते मी इथे टाकलं, तर ते आलेलं आहे. पालक छानपैकी मोठं झाले की तुम्हाला दाखवते. आणि इकडे आता पाऊस पडत होतं, बघू शकता, तुम्हाला दिसतच असेल. आणि इतकं सुंदर वातावरण आहे, नदीला पण इतकं पाणी आलेलं आहे, इथून बघायलाच इतकं छान वाटते. आणि फूल पण आलेलं आहे. आणि हे बलून होतं, तर हे आतमध्ये होतं, मी दार उघडलं तर ते माझ्यासोबत बाहेर पण आलं. आणि मग त्याच्यानंतर इथे आता आमचा ब्रेकफास्ट. तर हे बोलत होते फोनवर, यांना मी म्हटलं चला आपण आज चेस करू. तर इथे तेच आम्ही केलं थोडंसं मस्तपैकी. छान वाटते कधी कधी अशा छोट्या छोट्या काय काय गोष्टी करायला. आणि मग इथे रुजुल बसला होता, तर त्याच्याकडे गेले, बसले थोडा वेळ, कारण हे फोनवर बोलत होते. आणि इथे बघू शकता याचे कामं चालू आहे, तर किती मदत करतो ना आम्हाला बघू शकता तुम्ही. त्याला झाडू दिसला की त्याने झाडू हातात पकडून झाडायलाच पाहिजे, असं आवश्यकच आहे. आणि मस्तपैकी झाडून घेतो तो, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर ना मग मी काही शूट नाही केलं, पटापट सगळी कामं वगैरे आवरली. आणि आता हे ना संध्याकाळचा वेळ आहे, जवळजवळ 5-5:30 झाले असेल. ही सकाळीच मला बेडशीट वगैरे सगळी चेंज करायची होती, पण सकाळी वेळच मिळाला नाही, म्हणून मग विचार केला आता करून घेते. तर इथे बेडशीट चेंज करून घेतली आणि सगळं कवर वगैरे सगळं झटक करून घेतलं. तर इथे ना आता याची लुडबुड चालूच असते मध्ये मध्ये. त्याला ॲक्च्युली ना ते सगळं असं व्यवस्थित केलं की तिथे बसायचं असते, बघू शकता. तो मला इथे सांगत होता मला बसायचं आहे. मग मी जेव्हा त्याला वरती बसवलं तेव्हाच तो शांत झाला. मी त्याला सांगत होते की थांब, सगळं ठेवू दे आधी एकदा, मग तुला बसवते. आणि मस्त असा हात फिरवून फिरवून बेडशीटवरून बघत होता. मला एवढा हसायला येते कधी कधी तो असं काय करतो तर इथे सगळं आता हे करून घेतलं. आधी विचार केला होता मी कुशन कवर पण वॉश करते, पण नंतर बघितलं तर ते काय एवढे घाण दिसत नव्हते, म्हणून मग राहू देते म्हटलं थोडे अजून 4-8 दिवस. मग नंतर जेव्हा ही बेडशीट चेंज करीन नेक्स्ट टाईम, तेव्हा सोबत सगळं चेंज करून घेईन असा विचार केला. आणि इथे बाकी बेडशीट धुवायला टाकते. तर याने ना इथे पाणी सांडवलं होतं मगाशी, त्याच्यामुळे हे सगळं मला चेंज करावं लागलं अर्जंटमध्ये. नाहीतर मी इतर उद्या मॉर्निंगला केली असती तरी काही प्रॉब्लेम नव्हतं. बघू शकता त्याची खुशी त्याला बसवल्यावर कशी खुशी होतं त्याला. तर इथे आता बसला आहे तो. आणि मी आता हे ना कपडे लावून देते म्हटलं मशीनला, कारण मला बाकीचेही कपडे लावायचे होते, तर त्याच्यासोबत हे बेडशीट पण होऊन जातील. कारण जास्ती असले ना असं बेडशीट वगैरे तर मग मी हे वेगळ्या धुते, नाहीतर मग जास्ती खराब वगैरे नसले तर कपडे असले थोडेफार तर त्यांच्यासोबतच मशीनला लावून देते, कारण एका बेडशीटला मशीन लावणं काही परवडत नाही त्याच्यामुळे. आणि हा आता इथे बसतो व्यवस्थित मस्तपैकी. आणि मी आता आपले कामं करते. त्याच्यासोबत मला कपडे इतके सारे फोल्ड करायचे होते, मग काय केलं मी त्याला तिकडे थोडा वेळ ABCD लावून दिलं. त्याला ABCD पाहायला आवडते त्याच्यामुळे. आणि मग कपड्यांचा पूर्ण गठ्ठा घेऊन इकडे आली मी आता. तर तुम्ही बघू शकता, फक्त मी कालच्या दिवशीनं हे सगळे कपडे फोल्ड नव्हते केले, तर किती जमा झाले आहे. आणि त्याच्यासोबतच ना मला रुजुलचं वॉर्डरोब पण क्लीन करायचं आहे, कारण तो मला माहीत आहे मी लग्नाला गेली होती, तिकडनं आल्यावर असं प्रॉपर असा वेळच मिळाला नाही. आल्यावर बॅग अनपॅक केल्या आणि जसं तसं सामान मी जिथे तिथे ठेवून दिलं होतं. आणि मला कपडे बघूनच अर्धा ताप येत होता, कारण इतके छोटे कपडे याचे पण आणि त्याच्यात आमचे पण किती कपडे तुम्ही बघू शकता. त्या रूममध्ये तिकडच्या गेली मी की असं वाटत होतं कुठून सुरुवात करू आणि कुठून नाही. त्याच्यामुळे मी विचार केला नाही, हे सगळं आज केलंच पाहिजे कोणत्या हालतमध्ये. तर त्याच्यामुळे इथे सुरुवात तर केली मी. त्याच्यानंतर मग त्या हात लागला त्याचा वॉर्डरोब पण क्लीन करून घेते. तिथे ना काही कपडे छोटे झाले होते, काही कपडे खराब झाले होते, ते सगळे तिथेच ठेवले होते. आणि तिथे ना जागा कमी पडत होती मला. मग जेव्हा मी क्लीन केलं सगळं त्याच्यानंतर बघितलं तर मला विचारच आला की एवढी जागा आहे तरी मला कमी पडत होती. मग मी काय केलं, जे छोटे वगैरे झाले कपडे आणि नवीनच आहेत ते सगळे वेगळे करून टाकले. आणि
आणि मी ते काम करत होते तर हा इकडे आला होता आणि त्याचा ना पाय फसला आणि खाली पडला. तर मग त्याला पटकन उचलून घेतलं मी. लागलं वगैरे नव्हतं पण तो पडला तर मग थोडंसं असतेच ते. मग त्याला उचललं तर तो लगेच खेळायला रेडी झाला. आणि इथे आता त्याला मी ना तिकडे नेऊन बसवते म्हटलं, कारण इथे काय होतं ना, जे घड्या केल्या कपडे असतात ना त्याचा मूड जर व्यवस्थित असला तर काही करत नाही, मूड नसला तर मग ना कपडे सगळे म्हणजे जे घडी करून ठेवते ना ते सगळे खाली फेकतो. त्याच्यामुळे त्याला आता तिकडे बसवते म्हटलं, कारण मी त्याचे कपडे काढणार होते सगळे हे वॉर्डरोबमधले. त्याच्यामुळे मी म्हटलं इथे तो हात लावेलच लावेल, कारण त्याला हे जे कवरला चेन आहे ना ते त्याला बंद चालू करायला खूप आवडते. त्याच्यामुळे तर बघू शकता त्याच्या कपड्यांचा ढीग असेच कोंबून ठेवले होते मी. आणि बाकी काही नाही. आता ना सगळे कपडे वेगळे वेगळे सेपरेट करून घेते. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला जर आवाज येत असेल आपट उपट तर तुम्ही समजून जा कोण करत आहे, कारण हे व्हॉइस ओव्हर देणे गरजेचं आहे. ना तर काय होते ना, नुसते व्लॉग शूट करून ठेवते मी आणि मग व्हिडिओला पण गॅप पडते आणि त्याच्यातलं त्याच्यात सगळं तसंच राहून जाते. त्याच्यामुळे विचार केला नाही, हे सगळं आता करायलाच पाहिजे, कारण याचा मूड असला तरच हा दुपारी झोपते, नाही तर मग झोपत नाही. मग मी कधी करायचं ना हे सगळं काम, त्याच्यामुळे जसा वेळ मिळाला तसा करायचा. तर इथे बघू शकता हे ना माझ्याकडे 2 बॉक्स आहे याच्याच कपड्यांचे आहेत, जे नवीन ट्रेडिशनल वेअर वगैरे असतात ना, जसे आता लग्नाचे वगैरे आहेत काही, ते सगळे मी ह्या 2 बॉक्समध्ये ॲडजस्ट करून ठेवून दिले. कारण ते आपल्याला काय डेलीच्या ह्याच्यात तर लागत नाही, ते ठेवल्या छोटे होणार आहे. काही असलं तेव्हाच आपण ते सगळं घालतो, त्याच्यामुळे ते बॉक्समध्ये ठेवते ना, आता फालतूमध्ये त्याच्यावर धूळ बसते. आणि बाकीचे मग जे त्याचे डेलीचे पॅन्टी आणि लॉंगवाले जे पॅन्ट असतात जे डेली घरी घालतो ते सगळे ना, एक माझ्याकडे असा बॉक्स आहे प्लास्टिकचा, छान आहे तो. तर त्याच्यामध्ये आधी मी दुसरं सामान ठेवलं होतं, पण हा तो बॉक्स खेळत होता तर ते रिकामं केलं होतं मग मी. तर आता ना ते रिकामं होतं तर विचार केला की त्याच्यामध्ये याचे डेलीचे जे पॅन्ट वगैरे आहे ना ते ठेवते. मग इथे ते आधी सेपरेट करून घेतले कपडे सगळे, मला कुठे कुठे कसे ठेवायचे आहे. आणि मग सगळे व्यवस्थित घड्या घालून जे घरी घालायचे ते वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, असे सगळे तिथे करून दिलं. तर याच्यातले माहीत आहे 2 शेल्फ जे आहे ना ते रिकामे आहे आत्ता पण, म्हणजे त्याच्यात मी दुसरं एक्स्ट्राचं सामान काही पण ठेवू शकते. आधी तर त्याच्यात काही याच्यामध्ये काहीच जागा नव्हती, पूर्ण इकडे तिकडे असं वाटत होतं की म्हणजे काय कपडे ठेवायची जागा आहे की कचरा टाकायची जागा आहे तेच कळत नव्हतं. तर इथे आता हे सगळं मी आवरून घेते. आणि मग हे सगळं तसं बघताना एवढं सोपं वाटत आहे आणि असं वाटते काय असंच आहे, पण याच्यामागे जवळजवळ माझा 1 तास तर आरामात गेला. सगळे कपडे घड्या करणे आणि ठेवणे, त्याच्यातल्या त्याच्यात सगळे कपडे वेगळे करणे. इथे आता तुम्ही बघू शकता मला एवढं कंटाळा पण येऊन गेला होता एका टाईमला, म्हणजे समजत नव्हतं कुठले कपडे ठेवायचे कुठले कपडे टाकून द्यायचे. आणि जे सेट आहेत ना असे पॅन्ट आणि टी शर्टचे ते वेगळे केले सगळे. काय होत होतं ना, कोणती टी शर्ट हातात येत होती तर कोणतं पॅन्ट येत होतं, असं सगळं होत होतं जेव्हा कुठे जायचं म्हणत होती. तर हे सगळं ना लग्नाला गेले ना मी तेव्हा जे पॅकिंग केली तिकडून आल्यावर जे असे ठेवले ना मी कपडे, त्याच्याने सगळी अस्तव्यस्त झालं होतं. तर असो आता करायचं तर आहेच आणि वेळ पण जाणार होता. पण एक चांगलं झालं की रुजूल पूर्ण होईपर्यंत इकडे आला नाही, त्याने ABCD पाहिली तेवढा वेळपर्यंत. आणि मग मला ना सर्दी पण झाली आहे जरा, तुम्हाला आवाज पण येत असेल माझा वेगळा, म्हणजे सर्दी एक नाकातलं झालं आता दुसऱ्या साईडचं चालू झालं आहे. आता होईल ती 1-2 दिवसात ठीक असं वाटते. तर हे बघा, हेच बॉक्सची गोष्ट करत होती मी. त्याच्यामध्ये बघू शकता पूर्ण त्याचे जे पॅन्ट वगैरे ना ते सगळे आरामात त्याच्यात मावले आणि बाहेरच्या बाहेर पटकन घ्यायलाही बरं पडते त्याच्यामुळे. तर हे बघा असे सेट जे आहेत ते सगळे असे वेगळे. आणि मी जे आमचे कपडे घड्या करून ठेवल्या ते तिथेच आहेत ठेवले, ते ठेवते. आधी म्हटलं हे क्लीन करून घेते, कारण मला ना माझे जे कपडे आहे ना कबडमध्ये ते पण थोडे व्यवस्थित करायचे आहे. घाईगडबडीत आपण काय करतो, काढून घेतो आणि तसेचे तसेच मग जसं हातात आलं तसं ठेवून देतो. तर ते काय झालं होतं ना, मी असे माझ्याकडे जे ते ऑर्गनायझर आहेत ना ते आहे, तर त्याच्यामध्ये एकामध्ये जे ड्रेसचे सेट आहेत
जसं पॅन्ट, कुर्ती आणि ओढणी असं सगळं एका ह्याच्यात ठेवलं आहे. ज्याच्यामध्ये फक्त कुर्ती सेट आहे, कुर्ती आणि पॅन्ट ते वेगळं ठेवलं आहे. ज्याच्यात फक्त कुर्त्या आणि लेगिन्स आहेत ते वेगळं ठेवलं आहे. तर ते काय झालं होतं ना, याच्यातलं त्याच्यात, त्याच्यातलं त्याच्यात असं सगळं झालं होतं. मला हे झाल्यावर ते पण करायचं होतं, त्याच्यामुळं मी ते ह्या कबर्डमधले कपडे काय ठेवले नव्हते. मी म्हटलं ते उघडेन, याला आवाज गेला ते हा लगेच येते मग तिकडनं त्याला कबर्डचा आवाज गेलं की, त्याच्यामुळे ते राहू दिलं थोड्या वेळ तसंच. आणि हे सगळं आवरायला घेतलं तर ढीग बघू शकता इथे कपड्यांचं, बघूनच अर्धा ताप येतो. मग इथे आता झालेच आहेत कपडे, होतच आले आहे. तर त्याच्यानंतर मग मी हे सगळं करूनच एवढं मला कंटाळा येऊन गेला होता की मग मी त्याच्यानंतर काही शूट नाही केलं. हा इथे बसला आहे तर मी पण आता म्हटलं थोड्या वेळ बसते इकडे निवांत आणि याच्यासोबत थोडी मस्ती वगैरे करते. हा कारण खूप वेळचा एकटा बसला होता, तर मग त्यालाही कंटाळा येते ना एकटं बसून. आणि ते बलून बघू शकता, मस्त त्याचं एक बंच बनवून ठेवला आहे. रुजूला जेव्हा इच्छा झाली तेव्हा खेळतो. आणि ते बलून इतके छान आहे ना, इतके दिवस झाले फुटत पण नाही आहे. मस्त असे घरातच इकडे तिकडे उडत असतात ना, रुजूला मजा येते. तर इथे आता थोडंसं हे बघून घेतलं याचं काय चालू आहे ते, आणि मग त्याच्यानंतर बाकीची कामं करायची आहे. तर त्याआधी ते थोडा वेळ बसते, म्हटलं 10-15 मिनटं. तर असा होता फ्रेंड्स आजचा व्लॉग. याच्यामध्ये जास्ती काही नव्हतं, ते जे होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं आम्ही. कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि आवडलं ते एक लाईक नक्की करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, भेटू उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि तुमच्या मुळे माझे 1000 सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले. तर चला भेटू.